गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे आणि इकडं पडलेली आहे थंडी. बापरे बाप, काय सांगावं तुम्हाला, थंडी अशी इतकी पडलेली आहे आणि हे सारा पसारा असा पडलेला आहे. मी गरम टोपी आणि स्वेटर घालून घरं वगैरे आता झाडून काढायचे. तसं तर मी सकाळी रोज 4 वाजता उठते. तुमच्या माहितीच तर सांगते आहे, सर्दीमुळं मला थोडंसं बोलायला त्रास होतो आहे, समजून घ्या थोडंसं. हे असं एवढा राडा पडलेला आहे आवरायचा मला. आणि सकाळी 4 वाजता उठून यांना डबा करून दिला, ते गेले डबा घेऊन. त्याच्यानंतर मी थोडंसं असं गरम ब्लँकेटमध्ये असं गरम गरम बसले होते. त्यानंतर मग इथं आवरायला घेतलं. 8 वाजता लेकरांचा डबा वगैरे करून दिला. चहासाठी दूध आलं होतं, दूध गरम केलं, पुन्हा चहा घेतला, दोघांना चहा दिला. आणि बापरे, तुम्ही बघू शकता किती भांडून घेतात टी व्हीसाठी. ते म्हणतं माझ्या मनावर, हे म्हणतं माझ्या मनावर. तुमची पण लेकरं असं करतात का बरं, मला सांगा बरं कमेंट करून. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आता हे इथं मम्मीसाठी काळा चहा ठेवलेला होता, हे एवढा पसारा आवरायचं आहे. आणि ह्या दोघांचं भांडण परत चालूच राहतं बाबा. 2 मिनटं त्यांच्या बाजूनं सरकलं की झालं, त्या भांडणामध्ये प्रेमचा चहा गेला सांडून. आता त्याला वाटलं मम्मी रागवती, तर ते लगेच म्हणते प्रीतमच्या हाताने सांडलं. ते बघा, जिकडं तिकडं कपडेच कपडे, कपड्याचं पसारा होऊ लागलं त्या पायऱ्यांवरती म्हणून. ते कपडे अडकायला राहणार का तसला आणले होते, पण तरी बी तिथे एवढे कपडे बसले तर काय सांगू तुम्हाला. तेवढे कपडे बसून पण की नाही, आता इथं पलंगावर कपडेच, खुर्चीवर कपडे, इकडं कपडे तिकडं कपडेच कपडे राहू लागले. तर ते आवरता जीव असं कंठाळून चाललाय की नाही. आणि लेकरं माझे तर बापरे, त्या टी व्हीसाठी असं भांडून घेते. तर सकाळी उठल्यापासून चालू राहतं हे बघायचं ते बघायचं. त्यानं म्हणते माझ्या मनावर, ह्यानं म्हणते माझ्या मनावर. हे इकडं मम्मीचा चहा उकळला आणि आता पाणी ठेवलं होतं मला आंघोळीला आणि बसली थोडंसं उन्हाला. हे पहा, इथं असं सारं जंगल आहे आणि या जंगलात अशी थंडी वाजती, आजूबाजूला खरं नाही काही नाही. आम्ही 2च फॅमिली राहतो इथं. आणि हे दिसतंय का आमचा टायगर, तुम्हाला मी झूम करून दाखवते. आमचा टायगर लय हुशार आहे बरं का. पोरं शाळेला गेले ना, त्यामुळं ते तिथं जाऊन बसलं होतं माहिती आहे का. पोरांच्या मागं लागलं होतं बसमध्ये बसून जायला. ही एक आम्ही सांभाळायसाठी आणलं, पण इथं की नाही 5-6 दिवस झाले 5 कुत्रे कोणतरी गोणीमध्ये सोडून गेले. बांधून आणलं होतं. आणि हे आमच्या साहेबांनी चूल पेटवली, म्हणलं लाईट बिल लई येते, चुलीवर पाणी तापवा. व्हिडिओ कसे वाटले नक्की